फायर ब्रँड समजते स्वतःला पोरगी. आई एका दणक्यात तिला सरळ करतो. तू यात मध्ये पडायची गरज नाही दादा. माझ्या प्याद्याच्या चालीवर वजिरानं रिप्लाय केलाय त्यांनी. ही चाल चुकलीये फक्त. हरलो नाहीये मी. धैर्य मुजुमदार कधीच हारत नाही. मी करतो माझ्या पद्धतीनं काय ते. तुझ्या पद्धतीने केल्यावरच त्या पोरीनं घरात घुसायची हिम्मत केली. करू दे की मग. कावळा किती उंच उडला तरी घार होत नाही. कावळाच राहतो. आणि तिची झेप केवढी आहे माहिती आहे मला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. धैर्य, तुला वाटतं तितके कच्च नाहीये ते नाईक. इतक्या सहजासहजी ते ऐकणार नाहीत. तुला शब्द दिलाय मी आई. तू निश्चिंत राहा. साम दाम दंड भेद ज्याची गरज पडल ते वापरलं जाईल. आता येत्या 4 दिवसात ती शाळा मुजुमदारांच्या नावावर असेल. साम दाम दंड भेद. नेमकं काय डोक्यात तुझ्या? कळल. वेळ आली की सगळं कळल. तोपर्यंत वेट अँड वॉच. आई धैर्य लहान आहे अजून. इथल्या गोष्टींची जाण नाही त्याला. हो आई, धैर्यला अजून जग बघायचंय. तो बोलतोय करतो. खरं मला वाटत नाही त्याच्यानं हा विषय सॉल्व्ह होईल. या जगात असं कुठलंच मॅटर नाहीये जे माझा धैर्य सोडवू शकत नाही. जर तो म्हणालाय की तो करणार तर तो करणारच.